लेकराला मिळणार आहे, केंद्रीय नोकऱ्या सुद्धा आपल्या लेकराला मिळणार आहे. आपल्याला आरक्षण पाहिजे तर ओबीसीतच पाहिजे आणि ते आपला अधिकार आहे. कोणाला पैसे कमी लागते? शेतकऱ्याला शिक्षणाला पैसे कमी लागतात का? नोकरदाराला, व्यावसायिकाला कोणालाच पैसे कमी नाही लागत. त्याच्या कुवती प्रमाणात जो तो पैसे घालतो, पण त्याचं जे सूट नसतं नोकरीचं ते होत नाही. आपल्या लोकांच्या बढत्या सुद्धा व्हायना ते हाय तिथंच. याला कारण आरक्षण. ही तळमळ याच्या पाठीमागचं माझा काय स्वार्थ नाही. इथं का मला एकट्याला लागत नाही ते. इथं घराघरातल्या मराठीच्या लेकराचं कल्याण होणार आहे. म्हणून आपल्याला पाहिजे आपल्या दाराला आपण पॉम्पलेट लावायला चालू करायचं. उद्यापासून मोहीम सुरू. आणि आपण आपल्या मोटरसायकलला 4 व्हीलरला सुद्धा ते चिटकायचं. उघड जायचं असलं सगळं. एखादा मंत्री जर म्हणला आमदार फिरतार माझी गाडी बंद पडली, मला मोटरसायकलवर न्यायला हे तो नाही तर ढकलून देते त्याला मागचं शिटा. काही गरज नाही आता याची. बरं यांना सांभाळून तरी कोणता फायदा आहे आपला? आणि त्यांची गुंडगिरी कोणा जीवार आहे माहिती का? तुमच्या आमच्या जीवार आहे. त्याला कोणी आयला जर म्हणलं ना आपणच गोटे घेऊन जातो म्हणून त्याची डेरी. आपण मागच्या सारखा बरं त्याला कुणी बी रीट इंटरेस्ट आहे. आपल्या लेकरासाठी देऊ नाही ना. मी तुमच्या लेकरासाठी भांडा लावले तुम्हाला. तुमच्या लेकरासाठी तुम्ही उभे राहा. ही शेवटची फाईट आहे आणि मी तुमच्या जीवावर करतो. मी तुमच्या जीवावर, तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर, पाठबळाच्या जीवावर, माझ्या जीवाची बाजी लावून मी तिथं लढतोय. तुम्हाला साथ द्यावा लागणार. तुम्हाला एकाला मागं सारखं नाही. कुणी जाऊन वगैरे करायचं नाही, पण मागं हटायचं नाही. मराठी नसते. मी तर त्याशी मला एक फोन आला. ते म्हणले तुम्हाला अटक कर, कसं काय करावं काय करा. म्हटलं मला जर अटक केला ना 200 किलोमीटर पुढं लोक झोपलेले राहते त्याच्या गाडी पुढे. उचल लोक कवर उठले. आणि मी आज त्याला भेटतोय पुढं. मी जर गेलो असतो ना मावशी हो तुम्हाला खरं सांगतो, मी डॉक्टरला म्हणलो असतो आणखी ही गाडी आपल्याला घेऊन चालायला. येस आहे ते येणारे माझ्या चौकशीला इकडून 2 लावून इकडून लावून तू सांग त्याला लय शिरेशी पेशंट. मी डायरेक्ट डॉक्टरला म्हणलं मी नीट झालोय, मला अंतरवाली जायचं यासाठी चौकशी येणार आहे माझी. कारण माझ्या चौकशीत बरेच मंत्री गुटीन आले. ते म्हणतात माझ्या कोण आहे? सगळ्यात जास्त मंत्र्याचेच फोन आलेले आहेत मला. आणि मी धडाधड नाव सांगत असतो. मी लय नमुनेबाज. मला काय गुंता नाही. मी फक्त माझ्या जातीसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. मी जर तुम्हाला धोका द्यायचा असता तर मी इतके दिवस लढलो ना तो 6-6 महिने. माझं गाव शेतकरी आहे. गावाचं पुरं वाटलो ना असं 6-7 महिने लढलं तर आम्ही 1 इंचही मागं सरकार तयार. 6 महिने झाले. कोणाचे गहू काढायचे, कोणाला मेळ लागाना. काल काढायचे होते कैला, परदेशी पाऊस पडला त्याचा गहू सगळा भिजून गेला. सगळ्याचा कार्यक्रम झाला. कोणाचा उलटा सुलटा असा, कोणाचा कसा, कोणाचा कसा. आम्ही हटत नाही. मला तुमच्याशी नाही गद्दारी करायची. मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असते मी दोघांच्या मध्ये खुर्ची राहिली असते. आज नाही दोघांच्या मध्ये कळत आहे तुम्हाला? मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या मध्ये मी त्या खुर्चीला लात मारतोय माझ्या मराठ्यासाठी. नाही गरज. मी जर 10% मान्य करतोय म्हणजे ते असं आहे आता उलट माझ्यावर 10% लादायचा हा मनाला लावायचा मला. आणि तुमच्याशी मी गद्दारी करायची. मला काय देतात देऊन देऊन तुम्ही. आणि ते नाही लागत मला. पैसे लागत नाही, पद लागत नाही. तुम्ही माझ्या तिकडे विचारून बघा. माझ्यावर कर्जच असतं. मला पैशात जमतच नाही. तसं हिंदी जमत नाही. तसं मला लागतच नाहीत ना ते. मग देणार काय? मला तुमच्या मी एवढा नशीबवान आहे की मला माझ्या कुटुंबाची, माझ्या मायबापाची या समाजाला कधीच आठवण दिली नाही. एवढी माझ्यावर या समाजाला माया आहे. मला काय कमी? मी खूप नशीब घेऊन आलोय. असं थोड्या लोकांनी नशीब लागतं इतकं मायाचं, इतकं समाजानं साथ देण्याचं. मला याच्यापेक्षा कोणतं पद मोठं पाहिजे? हेच माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे तुम्ही. आणि तिथंच सरकारनं हात टेकले. हे आता फुटत नाही. काही केलं तरी हे फुटत नाही आता. म्हणून सरकारनं हे माझ्यावर डावळ रचायला सुरुवात केली. मी कुठंच देत नाही. मी अंतरवालीत थांबलो निघालो आता इकडं लोकांना. त्या दिवशी बोने देश चाललो कोणत्या दिवशी होती. पण त्यांनी मला जर अटक केलं तर देशातली भावनिक लाट पहिली असं की सगळा राजकीय सोपडा साफ होणार. यांचा मराठी पुरा मी जितका जाईल तितकं त्यांचं वाटोळ होणार. मी बाहेर राहिलो तरी कमी होईल. आणि माझ्याजवळ काहीच नाही. कोणीच सापडू शकत नाही.
आता देवेंद्र फडणवीस साहेब काल काय म्हणतात माहिती तुम्हाला? TV9 ला त्यांनी त्या TV9 ला एक मुलाखत दिली. आणखी 10-15 मिनिटं आहेत का तुम्हाला? का गडबड झाली? बोलू काय मग? रातभर बोला मग करा कार्यक्रम. आता ते बंद केले. नाही होणार आता नाही. आता उपोषणला मला बसताच येणार. आता काय करणार आहे? आता एवढा हात दाबून धरला तरी थरथर कापवतो. कशाला करेल मी आता? पुढची घालता तुम्ही ऐकतच काय मग? ज्यांना ठोता तुम्ही 100% आरक्षण घेतलेलं सोडित नाही राहत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी TV9 ला एक मुलाखत दिली परवा. त्याच्यात ते काय म्हणते? मला अगोदर म्हणते मला मध्ये बोलत जमतच नाही. मी त्यांना सुद्धा मध्ये बोलू देत नाही माहिती नाही. मग आधी त्यांना म्हणत असतं मला काय बोलायचं सगळं बोल. मग माझा अंका चालू झाला की मग माझं असतं बरोबर. TV9 ला त्यांनी आणि त्याच्या अगोदर 2 दिवस सांगितलं माझ्या पाठीशी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आहेत. त्याच्यावर 2 दिवसांना देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात माहितीये का? आंतरवालीला शरद पवार साहेब गेले. त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांचा एवढा अपमान झाला नसेल. एवढा अपमान आंतरवालीच्या आंदोलनात पवार साहेबांचा केला आणि पवार साहेबांना रस्ता बदलून गावाला लपवून. मग आता तुम्हाला एवढं तर कळलं पाहिजे. तुम्ही एक कोण म्हणता आमच्या मागे शरद पवार साहेब आहेत, एक कोण म्हणतात आमच्याच आंदोलनात त्यांना पळवून लावलं. मग आमच्या मागे नेमकं कोण? ते तर आता कळलं त्यांना. काल 12 होते सगळेजण. ते त्यांना तिथं मेळ लागला याच्या मागं कोण येत नाही. सरकारच हे सगळे लोकच आहेत. आणि ते म्हणजे त्याच्या मागं कोण आहे यासाठी चौकशी करायची. आता माया मागं कोण आहे जर फोन आलेलं बघितले ना सगळे तुमच्याच लोकांचे आले. आणि ते काय काय मानलेले त्याच्या बी रेकॉर्डिंग केल्यात. आणि मी सगळ्याच सुट्टा मग सोशल मीडिया आम्हाला चांगला माहिती. तुम्ही यासाठी कोणाला लावायला पाहिजे ते माहिती का? तुमच्या भोवती जे आजूबाजूला फिरतात ना हे सगळे भ्रष्टाचारी. यांची तुम्ही चौकशी लावायला पाहिजे होती. माझी काय लावता? तुम्ही त्यांची चौकशी लावा. त्या तुमच्या भोवती या सुगंधी अगरबत्त्या असतात कथा शेमेर राहतात चौकून. म्हणजे तुमच्याकडे गेला की लगेच तो चांगला होतो. आता मी समजा तुमच्याकडे येतो म्हणलो मग यासाठी उठली असंच ना. अरे नको तू आज कटाट बसवून मायावर तू तरी आरक्षणच घ्यायची. म्हणजे तुमच्याकडे आलं की लगेच चांगला. आणि तुमचं नाही ऐकलं की टाकामध्ये या. आणि मध्ये काय मी जे बाहेर खातो तेच आत खाईन. मला बाहेरच तेवढंच लागत. मी एक चपातीच्या पुढं खातच नाही. आता तेवढीच असते जणू छगन भुजबळ साहेब म्हणते तेवढीच असते. ते म्हणजे कांदे मिळत येतात काय खातो चपाती कांदे तो आहे मी बी. मला बाहेर तेवढं लागतंय. मला तरी किती लागत. मी नाही गद्दारी करणार काय बाबा तुमच्याशा. तुम्हाला ओबीसीतून आरक्षण सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीच देणार. तवाच मरणार तवर मरत सुद्धा नाही. फक्त तुम्ही हटू नका. यांनी एवढ्या चुका केल्यात. आता तुम्हाला शेवटच्या चुका सांगतो थांबतो कारण मला जायचंय 92 किलोमीटर. आणि मला तिथून नांदेडला जायचं. मला लय चांगलंय. मला मी तसं लग्न नको म्हणून एका लग्न लागलं दुसरी मध्ये आम तिथं झाला. आम्हाला काय बेड रेटत नाही. आता लग्न करीत 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 आम्हाला शेवटचं लग्न ज्याच्या आता लग्नात जायचं ना आम्हाला त्याचा सभा घेत होता आम्ही याच्या आधी. त्याची सभा होती 6 वाजता सायंकाळी आणि ती झाली 5 वाजता. त्याला असा लोड आलाय
ते म्हणतो मी 3 तारीख लग्नाची पुढे ढकलेली बा सभा सारखा करू नका बा पाठवाला ते एक पाहुणा नाही राहायचं. आणि त्याने माझ्यासाठीच खरं सांगतो तुम्हाला 3 तारीख पुढे ढकलेली लग्नाची. आता येईन मग येईन आता येईन मग येईन. एवढ्या वेळ सुपैसे सुटलं मी त्याला हा म्हणलो त्याला भरासाच या नाही. ते व्यासपीठावर नुसते फोन करते 5-5 मिनिटाला कुठं आले रे पाठा फक्त 5 वाजून देऊ नका भाऊ 8च्या आत या. कारण ते ठेवलेलं ते तळ्यात लग्न तळ्यातच ना सभा तळ्यातच होती आणि लग्न सभा ठिकाण थोड्या तिथं अशी थंडी जाळा मोठ्या लावला तरी मी वापस जातो तिथं. ते म्हणतो नवर आम्हाला दोघांना व्यासपीठावर बसा लागत भाऊ तुम्ही लवकर नाही आले पूर्णे पाहुणे आम्हाला आणते म्हणून मला तिकडं लवकर जायचंय कारण त्यांनी लय तारखा पुढे टाकलेले. तुम्हाला फक्त एवढं सांगतो यांनी किती डाव टाकले आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही आणि ते पण ओबीसीतूनच घेणार. मग कोणी आडवायवर त्याच्याशिवाय सुट्टी नाही. कदाचित तुमची पुन्हा एकदा गरज लागू शकते जशी अंतरवालीला 14 तारखेला बांधावर मराठा उभा होतो 2 करोड मराठी अंतरवालीत आले. एखाद्या वेळेस जर वेळ पडली तर पुन्हा एकदा आपल्याला एकत्र यावं लागतं. कारण यांची जी राज्यात अंतरवालीसह महाराष्ट्रात दडपशाही सुरू झाली ना ही जर थांबवायची असली तशा तर बैठका सुरू झाल्या. प्रत्येक तालुक्याला मराठ्यांना माझ्या अगोदर बैठका सुरू केल्या. गेवराई बारामती सातारा सांगली लातूर हिंगोली सगळ्या तालुक्यात बैठक झाला. आज मराठ्यांच्या बैठका सुरू झाल्या आणि त्या बीडला तर वेगळंच आहे. तुमच्याकडे मी म्हणते उमेदवार काय आणलेलं पडत तुम्ही नवीन कार्यक्रम एक गाव आहे कोणतं तरी तिथं 1000 रुपये केले आणि 23 लाख रुपये सध्या त्या गावात. ते म्हणजे आता आपल्या गावातले 23 लाखाला किती लागत आहे डिपॉझिट भरण राहावं बा. आता मला असा धाक पडलाय समजा 30,000 उमेदवार उभा राहिले कदाचित जिल्ह्यात तर बॅलेट पेपर वाचरायचं पुढं. आता देव न्यावा लागतो शाळेत वस्त्यावर असतं केंद्र वस्त्याला केंद्रच असतं ना वार्ड क्रमांकानुसार. आता तिथं याला मात्र जागा याला 1.5 किलोमीटर आत राहायला आणि समजा यांनी आत दिलं ते चिन्ह तर द्यावं लागतं का नाही. कांदा बटाटो टमाटो काहीतरी गोटे गाठे इतके चिन्ह करून आणते. बरं आणले तर ते राम गाथर लागणार ते जर मराठ्यात राम गाथरला ते जर मला उचल माहित नाही येत ते करून मी सकाळी 7 वाजता जर आपला एखादा म्हातारा माणूस लाईनला लागला मतदानाला दुसरा जाता येत नाही त्याचं होतं त्याचा राहिलेला नातू खासदार केलो उभा ते जर सकाळी मतदानाला लागला तर त्याला जर तिकाड्याकडे जोस तर 1.5 किलोमीटर जोस तर चिन्हच नाही सापडत. परत ते मात्र माघारी सापडे चिन्ह येईल तोवर 3 वाजते बाकीच्या मतदान कवा करायचं. आता एका साधा खेळ पण केला का तुम्ही डिपॉझिट भरायला गेल्यावर इतके जण फॉर्म भरताना हे भरल्याशिवाय तारीख स्वतः यायची नाही भरावता लागणारच नाही भरावता तारीख वाढायला लागत. आणि ते केलं मला बेजार आला ते मराठ्यात लोक म्हणतात उमेदवार उभा करा. ते म्हणलं मा त्यांचा काही समाज नाही समाज मालक आहे मी नाही म्हणलं समाजाचा मालक. आणि नाही मी सांगितलं तुम्हाला मग त्याचा काही संबंध नाही बाबा फक्त आपण सांगितलं तुम्हाला असं होऊ शकते पद्धती. तर असं काही आहे का की त्याच्यात शिकल्याला लागतो असं काही आहे का. कोणी भरू शकतो का. धोत्रावाल्यानं खासदार केल्या खबर जमत नाही का. धोत्रावाल्या माणसाचा 70-80-70 वर्षाचा जर बाबा एखादा निवडणूक उभा राहिला त्याला अधिकार आहे का नाही. मग त्याला सुविधा पुरावं लागते का नाही. त्याला ऐकायला येत नाही त्याला दिसत नाही आणि ते झाला खासदार. त्याला पार्लमेंट मध्ये नाही का नाही धरून 2-3 पोलिसाला ते जर म्हणला मला बाथरूम सापडा उघडून तिथं द्यावा लागत का नाही. मग ती का सोपी गोष्ट आहे का. ती जर म्हणला मला एसटी वाचून देत नाही बसून ती द्यावा लागत का नाही. आणि मग अशा समजा आपण एक तुम्ही मी नाही बरं का तुम्ही अशा 5-25 खासदार माता मावल्या 5-25 म्हातारे माणसं जर केले मेलं ना सरकार यांना येडे काढू घालू. आता हे लय पंगायचं मागे दिसतो खेळ. आता
ते केलं मला बेजारात एकच आहे म्हणलं मला नाही होत आपलं वेगळंच त्यांचं वेगळंच ते म्हणतात नाही नाही असं होऊच शकत नाही तुमच्या शब्दाच्या पुढं ते नाही तुम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढं नाही म्हणलं मग मी फॉर्म भर म्हणलो का आणि मग काय अधिकार नाही का भरायचा कोणी भरू शकतो असं काही एका शेळ्या मागच्याने फॉर्म भरू नये शेतात काम करतो जे नाव थांबतो त्याने भरू नये जो रिक्षा चालवतो त्याने भरू नये असं काही आहे का काही काही बोरत मध्ये ते राज्यात म्हटलं बापाला विचारतात पहिले ऐकणारे फॉर्म भरणार आता काय करायचं त्याचं इथं कोणी काय झालं कोणाचं एक जण राहणार म्हणला काल गावात चर्चा चालू होती तुझा तुला फॉर्म भरणार आहे खासदार केला आणि तेवढं विषय लागला तेव्हा म्हणला मी काय कमी का मग मी भरेन मला सोयाबीन पण भरेन आणि अशी जर तरा मराठ्यात सुरू झाली तर मराठ्यात येतं कोणी नदी लागू नये आणि ही जर तरा सुरू झाली रिशील जर मराठी लागले तर मला वाटतं 70 हजार पुढे ते मराठ्याचेच फॉर्म जाते का काय गेलं तेराची शेळी एक असते पण फॉर्म भरीत असते सरकारने शहाणपणाची भूमिका आणखीन घ्यावं माझं प्रामाणिक म्हणणं आहे त्या तुम्ही आम्हाला केशी करून पोटाने करून काय होणार आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती तुम्ही शहाणे व्हा तुम्ही आमची सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या तुम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेऊन ते घ्या हैदराबादचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेट घ्या सातारा संस्थांचं तुम्ही गॅजेट घ्या आणि शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढते आणि ज्या 57 लाख नोंदी मिळाल्या त्यांच्या परिवाराचे जे प्रमाणपत्र थांबले ते प्रमाणपत्र दाखवत आमचं आम्हाला द्या आम्हाला राजकारणाचं काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त आमचे पोरं मोठे करायचे तुमचं राजकारण चळू आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला या भूमनगरीतून सांगतो तुम्ही आमची सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या आम्हाला राजकारणात शिकाय देणं घेणं नाही हेच मराठ्या तुम्हाला डोक्यावर घेऊन पुन्हा नसते फक्त आम्हाला आमच्या मराठ्यांच्या पोरं मोठे करायचं आम्हाला तुमच्या राजकारणाचं काय देणं घेणार पण तुम्ही नाही दिलं तुम्ही जेलला टाकायचे डावर असले आणि काही डावर असले काल एक फडणवीस साहेबांना डावर असला काही मान आम्हाला माझ्याकडे रुमाल घालून पाठवलं होतं भाजपचे फायदा काय झाला त्याचा माहिती आहे मला त्या माझ्याकडे आल्यामुळे माझ्या राज्यातल्या सगळ्या माता मावल्या एक झाल्या त्यांच्यामुळे ये वर मध्ये तू आता काय दुसऱ्यामध्ये येत तिथं म्हणजे हे मला माणसं तयार करून द्यायला लागले पोरं गुंतविले दुसरे पोरं माझ्यासाठी पोहोच तयार झाले महिला पाठविल्या राज्यातल्या पुऱ्या महिला माझ्यामध्ये आल्या दुसऱ्या बाहेर आढळली म्हणजे मग आम्ही काय माहिती नाही काय तुला दाखवत होतो मग या होतं ते म्हणजे सगळं उलट करतात त्यांच्या काळात गुतायला लागलंय आता आधी सूचना त्यांनी काढलेली त्यांना आधी सुट्टीची अंमलबजावणी करावीच लागणार त्यांनी ती करावी या भूमनगरीतून मी या संवाद बैठकीच्या माध्यमातून त्यांना सांगतो तुम्ही अंमलबजावणी द्या आम्हाला राजकारणाचं काही देणं घेणार नाही भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काही आम्हाला देणं घेणार नाही आम्हाला फक्त आमचे लेकरं गोरगरीब मराठ्यांचे मोठे करायचे आणि तुम्हाला जाता जाता शब्द देतो माझं काही स्वप्न नाही या गोरगरीब मराठ्यांचे पोरं यांच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा जीव गेला तरी आणि मी ते घेतल्याशिवाय सोडत नाही म्हणजे नाही तुम्हाला शब्द आहे मला त्यांना काय षडयंत्राचा चित्रच नाही फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे आणि तुमचा तालुका जिल्हा तुम्ही स्वतःहून पिंजून काढा 9 तारखेपर्यंत शांत राहा कोण काय करतोय काय नाही बघा कोणचा राजकारणी काय करतोय कोणचा विरोधात बोलतोय कोणचा आपल्याकडून एक कोण डाव टाकतोय कोण काय काय करतोय फार काही लक्ष ठेवा कारण आपल्याला ते गरजेचं आहे त्यांना असं वाटलं पाहिजे आपण भेलो मागं सरकवलं काही तर मध्ये टेम्पोच कमी झाला मला टेम्पोच करा ना टेम्पो म्हणजे काय आंदोलनाचा टेम्पो कमी झाला हे बरं घुममध्ये येऊन बरोबर आंदोलनात टेम्पो कमी झाला का ट्रक कमी झाला काही सांगायचं बसल्या बसल्या घरात फक्त एकजूट फुटून देऊ नका पुन्हा एकदा मराठ्या जागे करा आपल्याला ही संधी चालून आलेली ही सोडायची नाही मी मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांब धन्यवाद जय श्री छत्रपती शिवराय सोडून भूमानी परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश
आम्ही बैठक घेतो, तुम्ही तर समजलं. आपला मराठा आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यात आला होता, परंतु काही विघ्न संतोषी लोकांना थोडासा तो पुढे ढकलला. तुम्ही व्यासपीठावर ते गप्पाच नाही, सगळ्या खरे होते. लढाई जवळ आणली होती, थोडीशी लांब गेली, पण त्यांना असं वाटलं होतं लांब गेले म्हणजे थांबत, पण जिथं 2 करोड मराठी जमले ते आता थांबत नसते आरक्षण घेतल्याशिवाय. आरक्षण विषय सोडून देण्यासाठी माझे मायबाप मराठी जमले नव्हते. प्रत्येक मराठ्यांच्या घराघरातल्या माणसांचे इतके हाल त्यावेळेस झाले. माझ्या 350 पेक्षा जास्त मराठा बांधवांच्या आत्महत्या झाल्या. हजारो मराठा तरुणांवर गुन्हे सुद्धा या राज्यात दाखल केले गेले. तुमच्या इथं नवरदेवावर झाला म्हणजे महाराष्ट्राचा पहिलाच नवरदेव असो, भाग्यवान. मराठा समाजासाठी स्वतःच्या सुखाच्या दिवसाचे सुद्धा त्यांनी या जातीसाठी कदर केले नाही. आपण सगळे त्याच्या पाठीशी. त्यांना काय होणार नाही ते शब्द देतो तुम्हाला, काळजी करू. मी फक्त आरक्षण होस्तच करते, मी पण सगळ्याचे हिशोब क्लिअर करणार. आता विषय आरक्षणाचा अंतिम टप्प्यात आला. फक्त सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहील. अधिसूचना सरकारनं काढली. 2000 आणि 2001च्या कायद्यात दुरुस्ती करून 2012च्या कायद्यानुसार मराठ्यांना ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून द्यायची. एखादी जात किंवा एखादा समूह ज्या कायद्यानुसार ओबीसी आरक्षणात गेला आणि त्या कायद्याची जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. आपण मुंबईला गेलो त्यावेळेस विधानसभा सुरू नव्हती, त्यामुळे कायदा दुरुस्त करत असताना त्याला अधिसूचने त्यावेळी काढावी लागली. आवाज क्लिअर येतो का? सरकारनं अधिसूचना काढली, 15 दिवसात हरकती मागितल्या. आता त्याला 1 महिना झाला, आणखीन हरकती ते वाचिते. किती दिवस वाचिते त्यांनाच माहीत, पण या 15 दिवसाच्या काळात त्यांनी एक गेम केला. मराठा समाजाला 10% आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं, जी मराठा समाजाची मागणीच नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा समाज दिलेल्या 10% आरक्षणामुळे खुश आहे. तुम्ही खुश आहेत का? गेला असं त्यांना ऐकाय, कारण मी घर सोडलं की ते माझ्या मागच असते काय बोलत बाबा. ते उगाच खेटले मला. जातीचा निष्ठावंत असणाऱ्या माणसाला खेटायचं नसतं. जो फुटतो, जो मॅनेज होतो त्याला खेटायचं असतं. कारण ते आंदोलन असो किंवा एखादा सोहळा असो, ज्याने स्वार्थासाठी उभा केला तो फुटत असतो. माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानलं तर मी मॅनेज होण्यासाठी नाही मानलं आणि मराठा समाजाचे प्रचार करण्यासाठी नाही. मी माझं पूर्ण उभं आयुष्य समाजासाठी दिलं. त्यामुळे मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत गेलं.
मधल्या काळात अधिसूचना काढल्याच्या नंतर 15 दिवसात सरकारने एक डाव साधला. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा घाट घातला, जी मराठ्यांची मागणीच नाही. पण आपण तेही घ्यायला तयार आहे. हो, मी या भूमनगरीतून जाहीरपणानं सरकारला सांगतो, ते 10% आरक्षण आम्ही घ्यायला तयार आहे. ते फक्त 200-250 लोकांसाठी आणि ते तिघांनीच मागणी केलेली. बाकीच्या करोडो मराठ्यांना ते लागत नाही. पण 250 जणांसाठी आम्ही घ्यायला तयार आहे. पण जी जात किंवा जो समूह ओबीसी आरक्षणात जायचा असतो किंवा घालायचा असतो, समाविष्ट करायचा असतो, त्यावेळेस ती जात किंवा तो समूह मागास सिद्ध असावा लागतो. मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात जाहीरपणानं सांगितलं, मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास. जी जात मागास सिद्ध असती ती जात ओबीसी आरक्षणात घालावी लागते. तुम्ही 10% आरक्षण मराठ्यांना दिलं, पण 50%च्या वर आणि 50%च्या वर ओबीसीचा प्रवर्गच नाही. मग ते दिलं कशाला? जर एखादी जात मागास सिद्ध झाली तर ती ओबीसी आरक्षणात घालावी लागते. तुम्ही 50%च्या वर ते आरक्षण वेगळा प्रवर्ग करून दिलंच कसं? तुम्ही मराठ्यांना 27%च्या आत घ्यावं. तुम्ही सगळ्यांनी मोदी साहेबांकडे जावं आणि ती कॅप ताबडतोब 105वी घटना दुरुस्ती करून ती कॅप वाढवा. असं नाही का जमत? आता नुसतं मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. तुम्हाला वेळ आहे, थोडा सविस्तर सांगत झालं. 10% मराठ्यांना आरक्षण दिलं, कॅप वाढवली नाही. आता ते दिलं वेगळं. पहिलं होतं 13%. ECBCतून 2018ला दिलेलं आरक्षण होतं 13%, 12-13% नोकरीत आणि शिक्षणात. आता हे जे 10% दिलंय, हे 10% ओबीसीच्या सगळ्या सवलती या 10%ला लागू नाही. मग कशाला दिलं? याच्यात इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज नाही, छोटे विद्यापीठ आहे, ज्याच्यात आपण EBC मधून सुद्धा बसतो, सवलतीतून सुद्धा. त्याच्यासाठी 10% आरक्षण दिलं का? आता त्यांनी शिक्षक आणि पोलीस भरती काढली. ती भरती होण्याच्या अगोदरच काल एक जणांनी याचिका सुद्धा दाखवली. 10% उडण्यासाठी तर केली, पण या भरतीसाठी सुद्धा केली. आता कदाचित आमच्या पोरांना त्या 10%तून अर्ज केले आणि त्याची निवड झाली आणि ते जर आरक्षण किंवा त्या भरतीवरती स्टे आला, मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झालं करायला, मग ते दिलं कशाला? आतापर्यंत आजपर्यंतचा दिवस सांगतो तुम्हाला, 2018चे ECBCतून आणि EHBCतून 2014चे विद्यार्थी आत्ताही ओरडत आहेत. आत्ताही सगळ्या पोरांचं आजपर्यंत वाटलं झालंय. मग जर हे गेलं तर आम्ही तेच करायचं. सरकार काय म्हणतंय? हे आरक्षण टिकणार आहे. मग हे आरक्षण जर टिकणार आहे, मराठा समाज जर मागास सिद्ध झाला, तर तुम्ही हे ओबीसी आरक्षणातून का नाही दिलं? आता हे उडणार, पुन्हा मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होणार. त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय? जर कुणबी बरोबर मराठ्यांचे रोटीपेटी व्यवहार होते, याचा अर्थ मराठा कुणबी एकच आहे. त्याच वेळेस यांचा रोटीपेटी व्यवहार होतोय. तुम्हाला सिद्ध करायचं होतं मराठा आणि कुणबी एक आहे का? तर आहे. कारण 57 लाख मराठ्यांच्या नोंदी आतापर्यंत सापडल्या, त्या 63 लाख कालपर्यंत झाल्या. मग मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध करण्यासाठी किती पुरावे पाहिजेत तुम्हाला?
आता त्यांचा असा अंदाज होता, त्यांचा अंदाज जरा वेगळा होता. हे 10% आरक्षण दिलं मी हो म्हणून, आणि मी काय मराठ्यांना फसू शकत नाही. तुम्ही माझी मान जरी कापून दिली ना तरी मी मराठ्यांना नाही. यांनी एक असा अंदाजा जोडला होता, लागला थोडा वेळ कम जोडतो, लगेच सुरू करतो. सरकारची अशी तयारी होती की हे 10% स्वीकारेल आणि मी 10% स्वीकारत नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांचं म्हणणं होतं हा जर म्हणला 10% घ्यायचं तर आपल्या निवडणुका होत्या, असा त्यांचा डाव होता. आता जे आरक्षण टिकणार नाही त्याला मी हो म्हणणार. मग सरकारने डाव आखला, त्याला एकतर सांगा घ्यायचं नाहीतर त्याला बदलून टाक. आणि ही आजची खबर मला 22 तारखेलाच कळाली. मला ही 22 तारखेलाच कळालं. त्याच्या 2-3 उदाहरणं सुद्धा तुम्हाला देतो. न्यायालयानं, मान्य न्यायालयानं आपल्याला तारीख दिली होती, या आंदोलन सुरू होते त्याच्याबाबतची 13 मार्च. गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 22 तारखेला अर्ज केला. ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा केले आणि तारीख 23 करून घेतली एका रात्रीत. आता सरकारचा नियम असा, एखादी याचिका जर करायची असली आणि तुम्हाला जर एखाद्या मॅटरमध्ये हस्तक्षेप करायचा असला तर तुम्ही सरकार म्हणून स्वतः उभा राहायचं असतं. दुसऱ्या साधारण माणसाच्या याचिकेत तुम्हाला तुमचा अर्ज सरकारचा करता येत नाही. तरीही सदावर्तीच्या याचिकेत त्यांनी सरकारनं अर्ज केला ऍडव्होकेट जनरल, आणि त्या रात्री ती तारीख बदलली. कारण 24 तारखेला आपले होते राज्यभर रास्तारोको. मान्य न्यायालय आपल्याकडून झालं, यांनी किती डाव केले तरी पण, आणि त्यांनी सांगितलं शांततेत रास्तारोको करायला तुमचा अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. 24 तारखेला या राज्यात शांततेत आंदोलन सुरू झाली. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लावले. एक डाव पहिला. दुसरा डाव 13 मार्चची तारीख त्यांनी 22 फेब्रुवारीवर आली. आणि इतकं होऊनही किंवा जर 10%ला हा म्हणणार नसला तर त्यांनी एक 36 आमदारांची बैठक घेतली. त्यातली एक बैठक महाबळेश्वरला झालेली आणि दुसरी बैठक त्यांनी 36 आमदारांची घेतली आणि त्यांना सरळ सांगितलं, तुम्ही मोठे पक्षामुळे हे बंद करणं तर हे एक त्यांनी 2-3 हे डाव केले आणि त्या आमदाराबरोबर त्यांनी एकच सांगितलं, तुम्हाला आणि मला पक्षानं मोठं केले आणि पुन्हा माझं दिल्लीत जर वजन ठेवायचं असलं आणि तुम्हालाही पुन्हा तुमचं भविष्य आजमायचं असलं त्याला रोखणं गरजेचं आहे. म्हणजे मला मराठ्यांच्या मधला आणि सत्तेच्या मधला हा काटा आहे, याला बाजूला सारावं लागेल तरच मराठी 10%चा गुलाल उधळते, नाही तर मराठी गुलाल उधळत नाहीत. आता कारण 10-20 लोकांनीच मुंबईत गुलाल उधळला. 2018ला राज्यभर मराठींनी गुलाल उधळला आणि 106 आमदार यांचे निवडून त्यावेळेस आले.
ते आरक्षण टिकलं नाही. यावेळेस मराठा हुशार झाला. आता तेच आरक्षण हे पुन्हा हे पण टिकणार नाही. आपण जर बोलायला उदाहरण आपला कार्यक्रम झाला, त्यांना तिळक रागवला माझा, म्हणजे 4 मुद्दे सांगितले मी तुम्हाला आतापर्यंत याच्या सहित. मग जर आता राज्यात 10% घ्यायला लावत नसलं तर याच्यावर प्रेशर आला, मग माझ्यावर प्रेशर आणायला सुरुवात केली. आता मला पैसे लागत नाही तर बदल लागत. मग म्हणजे आता दुसरं काम करा, त्याला गुंतवा. आणि मग माझ्यासाठी मला ज्या दिवशी माहीत झालं त्या दिवशी मी सकाळी बैठक घेऊन लोकांना सांगितलं, कारण माझ्या मायबाप मराठा समाजाला सांगणं माझं गरजेचं होतं. मी सांगितलं मी जातो आता त्याच्या दारात. इकडं तिकडं तरी कशा तो यात किती दम येते बघतो, नाही तर मायात किती दम येते. आलो म्हणलं मुंबईला. कशाला तर आपल्या तसंच असतं, पांडासारखेच भांडणं असते, धडक धडक. असं काय मग तू इकडं नाही ते तिकडं भासणं ठोकायचे नाही. मी भासणं ठोकण्यासाठी पैदा झालेला नाही, माझ्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी. त्याने आमचा दौरा केला. मी नुसता व्यासपीठावर उठलो. 5-6 किलोमीटर लाईन होते, पिढ्याचे बांधव होते आमचे सगळे, आणि लोक बी 60-70 हजार माणसं. 15 मिनिटात मी जर येवल्या पण गेला असतो ना त्या यारपाट्याच्या 90,000 गाडी झाली. ते 90,000 गाडी माझ्या पाठीला नुसती येवल्यापर्यंत. यांनी अंदाज वर केला आता सगळे वेगळेच लोक येणार आहेत आणि मुंबईत काही होऊ शकत नाही. मला 12 किलोमीटरवर दोस्तरच इतक्या गाड्या लावल्या.